आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधला सराव संच 3.3 सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे. तर S27 काढा. S27 काढा म्हणजे पहिल्या 27 पदांची बेरीज आपल्याला काढायची आहे. उदाहरण आपल्याला सोडून दाखवलेलं आहे. आपल्याला फक्त रिकाम्या चौकटी भरायच्या आहेत. सूत्र आपल्याला माहिती आहे n पदांची बेरीज काढण्याचं, ते इथं लिहून दाखवलेलं आहे. आपल्याला चौकट भरायची आहे. चौकटीतील 2a n/2 कंसात 2a अधिक n वजा 1d. खालच्या पायरीमध्ये आपल्याला ही रिकामी चौकट भरायची आहे. म्हणजेच आपल्याला d ची किंमत टाकायची आहे. d म्हणजे सामान्य फरक, तो आहे 3, म्हणून आपण 3 इथे टाकून घेतला आहे. या पायरीमध्ये किमती भरलेल्या आहेत पदांच्या, म्हणून इथे आपण d ची किंमत 3 ही भरलेली आहे. n ची किंमत भरून दिली आहे 27. n ची किंमत आहे 27/2 2a 2 गुणिले a ची किंमत आहे 6 6 दुणे 12 म्हणून इथे आले आहेत 12. n म्हणजे 27 वजा 1 आणि d ची किंमत आपल्याला टाकायची आहे. d म्हणजे सामान्य फरक, तो आपल्याला दिला आहे उदाहरणात 3, म्हणून आपण इथे 3 ही किंमत टाकली आहे. पुढच्या पायरीमध्ये आपल्याला ही रिकामी चौकट भरायची आहे. 27/2 आहे तसे खाली घेतलेले आहेत. आता हा कंस सोडवल्यावर ही चौकट आपल्याला भरता येईल. पहा, 12 आहे तसे 27 मधून 1 गेला 26 आणि 26 गुणिले 3 अधिक 12 बरोबर 90. नंतर खालच्या पायरीमध्ये आपल्याला ही रिकामी चौकट भरायची आहे. इथे 2 ने 90ला भाग दिले आहे. बे 1 बे आणि बे चौक 8 आणि बे पंचे 10 45 आलेले आहेत इथे. म्हणजे 27 गुणिले 45 आणि 27 गुणिले 45 होतात 1215, म्हणून इथे ही रिकामी चौकट आली आहे 1215. दुसरं उदाहरण आहे, पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. पहिले 123 समनैसर्गिक संख्या आधी आपण इथं लिहून घेतल्या आहेत. 2 2 नंतर दुसरी 4 4 नंतरची 6 अशा प्रकारे 2n 2n म्हणजे 2चा फरक आहे म्हणून आणि शेवटची n मांडली म्हणजे 2n. या नैसर्गिक समनैसर्गिक संख्या आहेत. आता इथे आपल्याला पहिले पद म्हणजे a आणि सामान्य फरक d माहिती असेल तर n पदांची बेरीज काढता येते. पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज म्हणजेच पहिल्या n पदांची बेरीज आपल्याला काढता येईल, ते सूत्र आपल्याला माहिती आहे. त्यासाठी आपण उदाहरणात काय दिलंय ते आधी लिहून घेतलंय. a म्हणजे पहिलं पद ते आहे 2. आपली ही क्रमिका किंवा अंकगणिती श्रेणी, तिचं पहिलं पद 2 आहे, ते आपण लिहून घेतलं. d म्हणजे सामान्य फरक, तो आहे t2 वजा t1. दुसरं पद वजा पहिलं पद, दुसरं पद आहे 4 वजा पहिलं पद 2, तो आला 2. आणि n 123. n म्हणजे आपल्याला किती पदांची बेरीज काढायची आहे 123, म्हणून n बरोबर 123. आता आपल्याला सूत्र माहिती आहे, ते आपण सूत्र लिहून घेतलंय की n पदांची बेरीज काढायची असेल तर सूत्र Sn बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1d. त्यात आपण किमती टाकल्या आहेत. S 123. पहिल्या 123 पदांची आपल्याला बेरीज काढायची आहे, म्हणून n ची किंमत टाकली 123. n ची किंमत 123. 2 आहे तसे 2 गुणिले a ची किंमत आहे 2, म्हणून 2 गुणिले 2 अधिक n 123 वजा 1 आणि d म्हणजे सामान्य फरक, तो आहे 2, म्हणून गुणिले 2. सूत्रात आपण किमती टाकल्या. आता आपल्याला हा कंस सोडवायचा आहे. 123/2 आहे तशी खाली लिहून घेणार. आता हा कंस आपण सोडूया. 2 गुणिले 2 4 अधिक 123 मधून 1 गेला 122 गुणिले 2. अशी प्रकारची पुढची पायरी आपण पुढे लिहिली आहे. ही आहे आपली पुढची पायरी. S 123 बरोबर 123/2 आहे तसे 4 अधिक 122 गुणिले 2. आता 123/2 आहे तसे खाली घेतले, 4 आहे तसे खाली आणि 122 गुणिले 2 बरोबर 244. आता 123/2 आहे तसे खाली घेतले आणि इथे यांची बेरीज केली, आले 248. या 248ला या 2ने भाग दिला, आले 124. बे 1 बे दुणे 4 आणि बे चौक 8. आता इथं राहिले फक्त 123 गुणिले, इथे गुणाकाराचं चिन्ह येईल कंसाच्या आणि याच्यामध्ये चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह, गुणिले 124. आता S 123 बरोबर 123 गुणिले 124 बरोबर
15,252. म्हणजे पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज झाली आपली 15,252. खाली आपण उत्तर लिहिलंय, पहिल्या 123 समनैसर्गिक संख्यांची बेरीज 15,252 आहे. तिसरा प्रश्न आहे, 1 व 350 यांमधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा. आता इथं आपण लिहिलंय 1 ते 350 दरम्यानच्या सर्व समसंख्या. समसंख्यांच्या आधी आपण क्रमिका लिहून घेतली आहे 2, 4, 6 आणि शेवटची येईल 348, कारण 350च्या आधीची समसंख्या 348. 350 घ्यायची नाही, 1 ते 350च्या दरम्यानच्या म्हणजे मधल्या आपण सगळ्या समसंख्या इथे घेतल्या आहेत. आता ही समसंख्या आपण n वी संख्या आहे असे मानले, शेवटची संख्या n वी संख्या मानली. आता आपल्याला यांची बेरीज काढायची असेल तर n पदांची बेरीज काढण्याचं सूत्रात आपल्याला a आणि d माहिती असायला लागतं, म्हणजे पहिलं पद आणि सामान्य फरक. आता पहा इथे a किती आहे 2. ही क्रमिका जी आहे तिचं पहिलं पद आहे, ही अंकगणिती श्रेणी आहे. सामान्य फरक त्यांचा सारखा आहे म्हणून ही श्रेणी आहे आणि त्याचं पहिलं पद 2. a ची किंमत आपल्याला सापडली 2. आता d सामान्य फरक किती आहे तो आपण काढला, t2 वजा t1, 4 वजा 2 बरोबर 2. आता n आपल्याला माहिती पाहिजे, सूत्रात यांची किंमत सुद्धा टाकावी लागते. n आपल्याला माहिती पाहिजे, तो इथे दिलेला नाही आहे, मग तो आपल्याला काढावा लागेल. n म्हणजे आपल्याला एकूण किती पदांची बेरीज काढायची आहे, या दरम्यानच्या या संख्या किती आहेत, म्हणजे शेवटचं पद हे n व पद आपण मानलं तर ते आपल्याला या सूत्राने काढता येईल की या संख्या एकूण किती आहेत, या दरम्यान किती समसंख्या आहेत. मग यांची किंमत आपल्याला मिळेल, मग आपल्याला SN या सूत्रात ती किंमत टाकता येईल आणि मग आपल्याला त्यांची बेरीज काढता येईल. त्यासाठी आपल्याला n व पद काढण्याचं सूत्र माहिती आहे, आधी आपण शिकलेलो आहोत. Tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d हे सूत्र आहे. आता आपण या सूत्रात किमती टाकूया. Tn शेवटची संख्या आपली आहे 348 म्हणून आपण ती 348 लिहिली. इथं आपल्याला n व पद किती आहे ते काढायचं आहे, कोणतं आहे. आता a ची किंमत आहे 2, ती टाकली, अधिक n माहीत नाही आपल्याला कितवं पद आहे ते, वजा 1 गुणिले d सामान्य फरक 2. सामान्य फरक आपल्याला आहे 2 म्हणून 2 ची किंमत इथं 2 टाकली. 348 आहे तसे, 2 आहे तसे, n वजा 1 या कंसाला 2 ने गुणलं, 2 गुणिले n 2n वजा b1 2. 348 आहे तसे. आता हे अधिक 2 आणि हे वजा 2 कट झाले, म्हणजेच 2 मधून 2 गेले, इथं राहिले फक्त 2n. आता हा n इकडे ठेवला आपण, हे 348 इकडे घेतले, हे 2 इथे गुणाकारात आहे तिथे झाले भागाकारात. 348ला 2 ने भागला आले 174. n म्हणजे यांची किंमत मिळाली आपल्याला 174, म्हणजे त्या श्रेणीत एकूण किती संख्या आहे ते आपल्याला तर समजलं, किती आहेत त्या 174 समसंख्या आहेत. मग त्या पहिल्या 174 समसंख्यांची बेरीज काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. SN बरोबर n/2 T1 अधिक Tn हे सूत्र आपण लिहून घेतलं. आता यात किमती टाकल्या, S 174, यांची किंमत टाकली 174, इथं आपल्याला ते मिळाली आहे 174 बरोबर. यांची किंमत टाकली /2, T1 म्हणजेच पहिलं पद आहे 2 आणि Tn म्हणजे शेवटचं पद आहे 348. आता इथे भाग दिला आहे, आले 87, b1 b8 16 आणि b7 14. 174ला 2 ने भाग दिल्यावर आले 87 गुणिले 348 अधिक 2 350 आणि यांचा गुणाकार आलाय 30,450, म्हणजे बेरीज आली आहे समसंख्यांची 30,450. मग खाली आपण लिहून घेतलं 1 व 350 यांमधील सर्व समसंख्यांची बेरीज 30,450 आहे. चौथं उदाहरण, एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 आणि 38वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा. इथे आपल्याला आता पहिलं पद माहिती नाही आणि सामान्य फरक सुद्धा माहिती नाही, म्हणजे a आणि d ची किंमत आधी आपल्याला मिळवावी लागेल, म्हणजे आपल्याला हे उदाहरण सोडता येईल.
मग आपल्याला उदाहरणात काय काय दिले ते आपण लिहून घेतलं आहे. T19 बरोबर 52, 19वे पद 52 दिले म्हणून T19 बरोबर 52, 38वे पद 128 दिले म्हणून T38 बरोबर 128. आता आपल्याला n पद काढायचं सूत्र माहिती आहे की Tn बरोबर a अधिक n वजा 1 d. आता T19 बरोबर 52 ही किंमत आपण या सूत्रामध्ये भरूया. T19 यांची किंमत 19 टाकली बरोबर a अधिक याची किंमत माहीत नाही ती आपल्याला काढायची आहे, अधिक n यांची किंमत आहे 19 वजा 1 गुणिले d. सामान्य फरक सुद्धा माहीत नाही म्हणून आपण d आहे तसा लिहून घेतला. आता T19 ची किंमत इथं 52 दिली म्हणून इथं 52 टाकली, a आहे तसा. आता हे 19 गुणिले d, 19d वजा 1d बरोबर 18d. म्हणून मग a अधिक 18d बरोबर 52. हे आपण ही बाजू इकडे लिहिली आणि ही बाजू इकडे लिहिली आणि याला नाव दिलं समीकरण नंबर 1. हे आपल्याला पहिलं समीकरण मिळाले आहे की a अधिक 18d बरोबर 52. नंतर आपल्याला T38 ची किंमत 128 दिली, ती आपण या सूत्रात टाकूया. मग ते सूत्र आधी आपण लिहून घेतलं. Tn ची किंमत टाकली 38 बरोबर a अधिक n ची किंमत 38 वजा 1 d. सामान्य फरक माहीत नाही म्हणून आहे तसं लिहून घेतला. T38 ची किंमत आपल्याला 128 दिली आहे ती इथं आपण टाकून घेतली, a आहे तसा. d गुणिले 38 बरोबर 38d वजा 1d बरोबर 37d. म्हणजेच 128 बरोबर 1 अधिक 37d. हे आपण इकडची बाजू इकडे लिहिली आणि इकडची बाजू इकडे लिहिली. आपल्याला समीकरण नंबर 2 मिळालं की a अधिक 37d बरोबर 128. आता आपल्याला a ची किंवा d ची किंमत या दोन्ही समीकरणांवरून मिळू शकते निरसन पद्धतीने. म्हणून आपण मग समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज केली आहे. पहिलं समीकरण इथं आपल्याला मिळालं होतं ते लिहून घेतलं, दुसरं समीकरण त्याच्यात मिळवलं. आता इथं अधिकचं चिन्ह असल्यामुळे हे चिन्ह बदलणार नाहीत म्हणून मग सगळ्यांना अधिकची चिन्हे आहेत तसे आहेत. आता a अधिक a बरोबर 2a, 18d आणि 37d यांची बेरीज 55d आणि 52 अधिक 128 बरोबर 180. याला आपण समीकरण नंबर 3 नाव दिलं. आता 2a अधिक 55d बरोबर 180 हे तिसरं समीकरण आता आपल्याला मिळाले. आता पहिल्या 56 पदांची बेरीज काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचं सूत्र आपण लिहून घेतलं. n बरोबर n/2 2a अधिक n वजा 1d. हे आपलं सूत्र आहे. यात आपण किमती टाकूया. आपल्याला काढायची पहिल्या 56 पदांची बेरीज म्हणून यांची इथं किंमत लिहिली 56. 56 बरोबर यांची किंमत टाकली 56/2 2a अधिक यांची किंमत 56 वजा 1d माहीत नाही म्हणून आहे तसा लिहून घेतला. आता पुढे 56 आहे तसे 2ने 56ला भागलं, इथं आले 28. 2ने 56ला भागल्यावर तिथं 28. 2a आहे तसे अधिक 56 गुणिले d 56d वजा d गुणिले 1d. 56d मधून 1d गेला, आले 55d. आता 28 कंसात 2a अधिक 55d. आता हे 2a अधिक 55d ची किंमत आपल्याला समीकरण नंबर 3 मध्ये मिळालेली आहे. ते आपण पाहूया काय मिळालेली आहे. 2a अधिक 55d बरोबर 180. ही 180 किंमत आपण इथे खाली टाकूया. पहा, 56 आहे तसे, 28 आहे तसे आणि या चौकटीची किंमत आहे 180. ही चौकट कॅन्सल करून आपण इथे किंमत टाकली 180 समीकरण नंबर 3 वरून. नंतर 56 बरोबर 28 गुणिले 180 बरोबर 5040. म्हणजे पहिल्या 56 पदांची बेरीज काय आली 5040 आहे. पाचवं उदाहरण, 1 व 140 यांच्या दरम्यान 4ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे हे काढण्यासाठी पुढील कृती करा. कृतीच्या आपल्याला पायऱ्या दिल्या आहेत, त्यातील रिकाम्या जागा आपल्याला फक्त भरायच्या आहेत. 1 व 140 यांच्या दरम्यान असलेल्या 4ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला आधी शोधाव्या लागतील. 4, 4च्या नंतर 8 म्हणजे 4चा पाढा 4 1 4, 4 2 8, 4 3 12 याप्रमाणे 136 ही शेवटची संख्या असेल. 140च्या आधीची 4ने भाग जाणारी 136.
140 आपण घेणार नाही, कारण 1 ते 140 यांच्या दरम्यानच्या सांगितल्या आहेत म्हणून. नंतर पुढची पायरी असेल या एकूण संख्या किती आहेत. मग आपल्याला यांची किंमत माहिती पाहिजे, म्हणून मग या एकूण संख्या किती आहेत ते आपल्याला शोधावं लागेल. म्हणजे n बरोबर किती, आपल्याला प्रश्नचिन्ह, कारण यांची किंमत आपल्याला माहिती नाही, त्या एकूण संख्या किती आहेत ते आपल्याला सूत्राने काढावं लागेल. म्हणून n बरोबर आपण इथं प्रश्नचिन्ह चौकटीत लिहिलं आहे. आता a ची किंमत, a म्हणजेच पहिलं पद ते आहे इथं 4, मग इथं आपण चौकटीत लिहू शकतो 4, ते आपल्याला माहिती आहे 4. आता d म्हणजे सामान्य फरक, d सामान्य फरक किती आहे ते आपल्याला काढावं लागेल. म्हणजे दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा केलं की आपल्याला सामान्य फरक किती आहे ते कळेल. 8 वजा 4 4, 8तून 4 गेले 4, म्हणजे d सामान्य फरक किती आला 4. म्हणजे T2 वजा T1 आपण इथे केलं ते आला आपलं 4. आता Tn म्हणजे शेवटची संख्या, शेवटची संख्या किती आहे 136, ते आपण इथं लिहू शकतो 136. आता आपल्याला या यांची किंमत शोधायची आहे की हे किती पद आहेत ते एकूण. मग त्यासाठी आपण हे सूत्र टाकलं, n व पद काढायचं सूत्र. Tn बरोबर a अधिक n वजा 1 d. आता या सूत्रामध्ये किमती टाकलेल्या आहेत खालच्या पायरीमध्ये. Tn ची किंमत 136 लिहिले, a ची किंमत 4 दिलेली आहे म्हणून या चौकटीत आपण इथे 4 लिहिणार, अधिक n वजा 1 गुणिले d सामान्य फरक 4 आहे म्हणून ह्या चौकटीत पण आपण इथे 4 लिहिणार. आता यांची किंमत आपल्याला ह्या चौकटीत भरायची आहे, त्यासाठी आपल्याला हे सोडवावं लागेल. ते आपण स्पष्टीकरण म्हणून इथे सोडवूया बाजूला. स्पष्टीकरण नाव देऊया आपण इथं, स्पष्टीकरण. $136 बरोबर 4 अधिक n वजा 1 गुणिले 4. 136 आहे तसे बरोबर 4 आहे तसे अधिक 4ने या कंसाला गुणूया, 4 गुणिले n, 4n वजा 4 1 4. 136 आहे तसे बरोबर अधिक 4 आणि वजा 4 कट झाले, इथं राहिले 4n. n इकडे घेऊया, बरोबर 136 इकडे घेतले, 4 गुणाकारात आहे तिथं आल्यावर भागाकारात. यांची किंमत मिळाली आपल्याला 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16, 34. यांची किंमत मिळाली 34. याला आपण चौकट करूया. हे आहे आपलं स्पष्टीकरण. कशाचं स्पष्टीकरण आहे, हे सोडल्याचं स्पष्टीकरण आहे, म्हणून आपण इथून हा बाण इथे दाखवूया की स्पष्टीकरण. मग यांची किंमत आपल्याला मिळाली 34 म्हणून इथं आपण इथे 34 किंमत भरू शकतो. इथं आपण भरली किंमत 34. पुढे आपल्याला आता या 34 पदांची बेरीज काढण्यासाठीचं सूत्र लिहिलं आहे. Sn बरोबर n/2 2a अधिक n वजा 1 d. आता खालच्या पायरीमध्ये या सूत्रात आपल्याला किमती भरायच्या आहेत. यांची किंमत आहे 34 म्हणून आपण इथे लिहिणार 34. इथं पण n आहे, म्हणजे या चौकटीमध्ये सुद्धा यांची किंमत भरायची आहे, तिथं भरली 34/2. आता इथं 2 गुणिले a, 2 गुणिले a ची किंमत आपल्याला माहिती आहे 4 आहे, a ची किंमत आहे 4 अधिक n ची किंमत किती आहे 34, म्हणून इथं लिहिणार 34 वजा 1 गुणिले d म्हणजे सामान्य फरक तो आहे 4 म्हणून इथे लिहिले 4. या सूत्रात आपण या पायरीमध्ये किमती भरल्या. आता हे सोडवून आपल्याला इथे या चौकटीत किंमत लिहायची आहे. मग ते सोडवण्यासाठी आपण खाली इथे स्पष्टीकरण लिहूया. स्पष्टीकरण. हे आपल्याला सोडवावं लागेल, तेव्हा आपल्याला या चौकटीत किंमत भरता येईल. स्पष्टीकरण आपल्याला काय सोडवायचं आहे, 34/2
2 गुणिले 4 अधिक 34 वजा 1 गुणिले 4 चौकट पूर्ण. 34ला 2ने भाग देऊया. बे 1 बे, बे 7 14. आता चौकट सोडूया. 4 दुने 8 अधिक हे आहेत 34 वजा 1. 34मधून 1 गेले, 34मधून 1 गेले, खाली राहिले 33 गुणिले 4 चौकट पूर्ण बरोबर 17 आहे तसे. कंसात 8 आहे तसे अधिक 33 गुणिले 4 132 चौकट पूर्ण बरोबर 17 आहे तसे. 17 आणि चौकटी आणि 17 मध्ये चिन्ह नाही म्हणजे आहे गुणाकाराचं चिन्ह गुणिले 132 अधिक 8 140. आता 17 गुणिले 140 बरोबर 17 0 0 17 0 0 17 चौक 68 8 17 1 17 आणि 6 8 23 म्हणजे आले 2380. म्हणजेच या चौकटीत आपण किती लिहिणार 2380 ही किंमत आली. हे आहे आपलं स्पष्टीकरण. या स्पष्टीकरणाला आपण चौकट करूया. हे आहे याचं स्पष्टीकरण म्हणून आपण इथे डॅश करूया. आता खाली इथे उत्तर लिहिलेलं आहे. 1 व 140 यांच्या दरम्यानच्या 4ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज किती आली 2380 ही किंमत आपण इथे चौकटीत भरली. या सराव संचामध्ये एकूण 9 उदाहरणे आहेत. यानंतरची राहिलेली उदाहरणे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया.